राज्यात वाढत्या ड्रग्ज तस्करी विरोधात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कृती विभागाने आज एक मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि सिरपचा साठा जप्त केलाय। घाटी दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे मुसके आवळण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स तैनात करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने आज रोजी टास्क फोर्सला एक गोपनीय माहिती मिळाली होती। तौफिक रशीद अली नावाचा व्यक्ती घाटी दवाखान्याच्या गेटजवळ नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विनापरवाना विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने छापा टाकला। या कारवाईत 2400 नशेच्या गोळ्या आणि 14 सिरप बॉटल्स असा एकूण 10,16,471 रुपये कमिटीचा मुद्देमाल जप्त करून या कारवाईत तौफिक रशीद अली याला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत करण्यात आलाय। निगमपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टास्क फोर्स करते। ही कारवाई पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी बजावली आहे।